नमस्कार, मी नाना आहिरे. आवाज इन न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. बघूया आजची ठळक बातमी. मनमाड नगर परिषदेच्या मनमानी कारभाराविरुद्ध वंचित बहुजन आघाडी आक्रमक आंदोलनाचा दिला इशारा. नाशिकच्या मनमाड नगर परिषद प्रशासनाने शहरातील नोंदणीकृत फेरीवाले आणि छोट्या टपरीधारकांना अतिक्रमण हटवण्याबाबत बजावलेल्या नोटिसींविरुद्ध वंचित बहुजन आघाडीने तीव्र संताप व्यक्त केला आहे. पतविक्रेता अधिनियम 2014चे उल्लंघन करून गरिबांच्या पोटावर पाय दिल्यास लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडू असा इशारा मुख्य अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. नगर परिषदेने छोट्या व्यावसायिकांना अवघ्या 2 दिवसात अतिक्रमण काढण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत, ज्यामुळे गरीब व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आधी योग्य पुनर्वसन करा, मगच पुढील पाऊल उचला अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे. जोपर्यंत टाउन वेल्डिंग कमिटी सर्व फेरीवाल्यांचे पुनर्वसन करत नाही तोपर्यंत कोणालाही हटवता येणार नाही. तसेच कलम 18 नुसार कारवाईपूर्वी 30 दिवसांची नोटीस देणे बंधनकारक असताना प्रशासनाने केवळ 2 दिवसांची मुदत देऊन मनमानी केली असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. जर प्रशासनाने बळजबरीने पाडकाम केले तर होणाऱ्या आर्थिक नुकसानीला सर्वस्वी नगरपरिषद प्रशासन जबाबदार राहील. आधी योग्य पुनर्वसन करा, मगच पुढील पाऊल उचला अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी निवेदन देतेवेळी शहराध्यक्ष विलास आहिरे, जिल्हा उपाध्यक्ष आनंद शिनगारे, ज्येष्ठ नेते दीपक साळवे, कादिर शेख, अमोल केदारे, राकेश पगारे, काकासाहेब भालेराव, सागर गाडे, तुषार थोरात, निलेश निकम, खुशाल थोरात यासह आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. खुशाल थोरात, आवाज इन न्यूज मराठी, मनमाड, नाशिक. होत नाही त्या लोकांना सुद्धा तुम्ही त्या नोटिसा काढलेल्या आहेत आणि त्या नोटिसा म्हणजे त्यांच्या पोटावर दखल मारण्यासारखं आहे किंवा उतर ठेवण्यासारखं आहे, त्यांच्या पोटावर लात मारण्यासारखं आहे. तर आम्हाला प्रशासनाला एवढी सूचना आहे, आम्ही विनंती करणार नाही, कारण तो आमचा अधिकार आहे लोकांसाठी झटणं, आणि म्हणून आम्ही त्या लोकांसाठी झटत आहोत. ज्या लोकांचा अतिक्रमणाशी काही संबंध नाही त्या लोकांच्या आपण नोटिसा पाडल्या आहेत त्या तात्काळ मागे घेण्यात याव्यात आणि कुणावरही अन्याय करण्याच्या अगोदर, टपरी तोडण्या अगोदर त्याला कुठेतरी प्रस्थापित ठिकाणी जागा देण्यात यावी, जेणेकरून त्याचा व्यवसाय हा नीतिनियमाने चालू राहील अशी विनंती आपण या आंदोलनात आपल्याला करत आहोत.